श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. ही आहे सकाळी 5:30ची वेळ, जेव्हा मी दार खोलून आपल्या दाराच्या दोन्ही कुंड्यांमध्ये पाणी टाकते. असं म्हटलं जातं की रात्रभर आपले जे पितर असतात ते तिथे त्या दाराजवळ येऊन बसतात. तर ते पाणी टाकल्याने, दार उघडल्याबरोबर आधी पाणी दिल्याने त्यांना तृप्तता मिळते. त्यामुळे मी तसं करते आणि त्यानंतरच बाहेर जाते. पाणी टाकलं, लाईट लावला, बाहेरचा अंधारच होता. त्यानंतर घराची साफसफाई सुरू केली. आता नवरात्राचे दिवस सुरू आहे. आज हा दुसरा दिवस आहे. काल पहिला दिवस होता, तर काल तर पूजा मांडणी वगैरे सर्व मिस्टरांनीच केली होती. काल माझा मासिक धर्माचा शेवटचा दिवस होता, तर त्यानंतर कालच पूर्ण साफसफाई करून त्यांना देव बसवणं जरुरी होते, कारण 9 दिवस आपण मग करून घेतो सेवा वगैरे. तर आता मग आज दुसरा दिवस होता, तर आजपासून मी माझी सेवा वगैरे सुरू केली. सकाळी लवकर उठून 5:30 वाजता उठून झाडू मारला पहिले. मग त्यानंतर पूर्ण घर, समोरचं पोर्च, छोटंसं अंगण आहे, ते अंगण सर्व साफ केलं. आधी झाडून काढलं, त्यानंतर त्याच्यात हळदीचं पाणी टाकलं, म्हणजे शिंपलं, आणि त्यानंतर रांगोळी वगैरे टाकली. कसं असते, सणवार आता सुरुवात झालेली आहे. सणवारात किंवा ब्रह्ममुहूर्तावर किंवा जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर देवपूजा झाली तर आपल्याला भरपूरसा वेळ भेटतो बाकीच्या सेवा करायला. जसं आता नवरात्र सुरू आहे, तर कोणी घट बसवतात, कोणी दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करतात, कोणी दुर्गा चालिसा वाचतात, कोणी अजून काही सेवा करत असतील. माझ्याकडे मी घरी घट नाही बसवत, तो मी मंदिरात बसवते. आणि आमचं जसं तुम्हाला माहिती आहे, धापेवाड्याला 12 मायचा मठ आहे, ते माझं सासर आहे. तिथे एक सर्व कुटुंबांचा मिळून एक घट बसवला जातो. त्या घटाला आम्हाला तेल टाकायला तिथे जावं लागते. इथे घराची पूर्ण झाडझूड साफसफाई झाली आहे. आता चिमूटभर हळद पाण्यात मिसळून मी इकडे पूर्ण अंगणात शिंपणार आहे. याने सकारात्मकता वाढते म्हणते, तर आणि लक्ष्मीचं आगमन, लक्ष्मी मार्ग मोकळा होतो असं म्हटलं जातं. त्यामुळे मी हे रोज करते. असा पाणी शिंपल्यावर मग तुळशीजवळ, गेटजवळ आणि एका छोट्याशा कोंट्यामध्ये छोटीशी रांगोळी काढते. त्यानंतर सकाळची म्हणजे माझी ही रोजचीच कामं आहे. पण बाहेर, गेटच्या बाहेर जेव्हा रांगोळी, आता नवरात्र सुरू आहे म्हणून बाहेर काढत आहे, नाही तर मी आतमध्ये तुळशीजवळच काढते फक्त. हे बघा किती छान छान झाडं आहे आमच्याकडे. आणि तुम्हाला माहीत नसेल तर सांगते, हे आमचं ओन हाऊस नाही आहे, हे आमचं रेंटल हाऊस आहे. रेंटनी घेतलेलं आहे आम्ही. पण घर ते घरच असते, ते मग रेंटचं असो की स्वतःचं. आपण संसार करत आहो तिथे भक्ती झालीच पाहिजे. अध्यात्म आणि प्रपंच हे दोन्ही घेऊन चालावं लागतं. आता माझं बाहेरचं पूर्ण आवरून झाल्यावर मी घरात म्हणजे लादी पुसते, फरशी पुसते. तर त्यात मी काय काय टाकते, जसं तुम्हाला तर माहीतच असेल की गोमूत्र, खडे मीठ, हळद आणि फ्लोअर क्लीनर. हे सर्व फ्लोअर क्लीनर तर प्रत्येकजण टाकतातच, पण घरातली निगेटिव्हिटी कमी करायसाठी, घरात जर अशांती असेल, तुम्हाला करमत नसेल किंवा चिडचिड होत असेल, तर या सर्वावर प्रभावी उपाय असे सांगितले जातात. त्यातलाच हा एक खूप प्रभावी उपाय आहे, तो म्हणजे आपल्या फरशी पुसण्याच्या पाण्यात नेहमी खडे मीठ, गोमूत्र, हळद असं टाकलंच पाहिजे. झालं बा एकदाचं काम. आता मी कोमट पाणी पिऊन आंघोळ करते. त्यानंतर मला देवपूजा करायची आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. दुसरी माळ म्हणजे देवी ब्रह्मचारिणीची पूजा करतात. ब्रह्मचारिणी देवीला वैराग्य, तपश्चर्या आणि ज्ञानाची देवी मानले जातात. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी
भक्त त्यांची पूजा करून मंत्राचा जप करतात, त्यांना खडीसाखरेचा नैवेद्य देतात. ज्यांच्याकडे खडीसाखर नाही त्यांनी साखर दिली तरी चालेल किंवा पिवळ्या रंगाच्या वस्तू अर्पण करतात. मग तुम्ही ते तुमच्या यथाशक्ती काही पण देऊ शकता. असे केल्याने म्हणतात की भक्तांच्या जीवनातले अडथळे दूर होतात. तसंही देव काहीच आपल्यावर ठेवत नाही. तुम्ही एक साधी साखरही त्यांना अर्पण केली तरीही ते पावतात, ते प्रसन्न होतात. फक्त भक्ती ही मनोभावे झाली पाहिजे आणि दुसऱ्यांची प्रगती बघण्याची आपल्यात ताकद असली पाहिजे. भेटा माझ्या समर्थला. हा आहे 5.5 वर्षाचा, शाळेत चालला होता. त्याला मी जेवायला दिलं तर त्याला स्वामींना पहिले द्यायचं होतं. तर त्यांनी ते ताट स्वामींना दाखवलं आणि मग तेच ताट तो जेवण केलं. आता तो गेला शाळेत, मिस्टर गेले ऑफिसला. आता मी निवांत चहा पिते. त्यानंतर मला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. पूजा आणि माळ जप करायची आहे. स्वामीचरित्र सारामृत वाचायचं आहे. इतक्या साऱ्या सेवा आहे. पण आता थोडंसं निवांत आहे माझं काम, कारण सर्व गेले आपापल्या कामी. आता मी माझं महत्त्वाचं काम करते चहा घेऊन. देवपूजा माझी मगाशीच झालेली होती. आता माझ्या सेवा बाकी आहे. दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचायचा आहे, दुर्गा चालीसा वाचायचा आहे, स्वामींचे माळ जप, नवार्णव मंत्राची माळ जप करायची आहे. आता मी तुम्हाला सांगते दुर्गा सप्तशती पाठ केल्याने काय काय होतं. तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल तर ऐका. दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्याचे फायदे म्हणजे नकारात्मक शक्ती दूर करणे, दुर्दैव अडथळे दूर करणे, भीती कमी होणे, सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळणे आणि सर्व इच्छा पूर्ण होणे असं असते. प्रत्येक अध्याय वाचल्यास वेगळे परिणाम मिळतात आणि साक्षात देवीचा वास आपल्या घरात राहतो असं मानलं जातं. शिवाय आध्यात्मिक लाभ होतो, अध्यात्मात वाढ होते, आपले पुण्यप्राप्ती करण्याचे, आपली विचारधारा सुधारण्याचे ह्या आपल्याला संधी मिळालेली असते. त्यात आर्थिक लाभसुद्धा होतो. नवरात्रीचा काळ हा खूप शुभ काळ असतो दुर्गा सप्तशती पाठ करण्यासाठी. या काळात तुम्ही 1, 3, 5, 7 किंवा 14 पाठही करू शकता. 14 पाठ दुर्गा सप्तशतीचे करणे म्हणजे आपल्या घरात नवचंडी करण्यास एवढं पुण्यप्राप्तीचं संधी असते. म्हणून जसे जमेल तसे तुम्ही संकल्पयुक्तही करू शकता आणि बिना संकल्पाचंही तुम्ही देवीची सेवा म्हणून हे दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता. तर आवर्जून करा. माझ्या चॅनलला भेट देण्यासाठी आणि व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू. श्री स्वामी समर्थ. जगदंब.